स्वामींच्या कृपेने आणि मार्गदर्शनाने तुम्हाला सर्व अडचणीवर मात करण्याची शक्ती मिळते। येत्या अमावस्याला करा ही सेवा। तुमच्या सर्व अडचणीवर एकच उपाय आणि एकच सेवा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। 12 ते 12:30 ही वेळ टाळून फक्त तुम्हाला मिळेल त्या वेळात हे पारायण करायचे आणि फक्त आदल्या दिवशी आणि पारायण झाल्या दुसऱ्या दिवशी पारायणाच्या दिवशी हे आपण मांसाहार करायचा नाही, मांसाहार वर्ज्य करायचा आणि हा ग्रंथ वाचायचा। तर ह्या ग्रंथाचे फायदे सांगते। अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ सर्वांना। तुम्हा सर्वांचं माझ्या स्वामींच्या फॅमिली यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वामीमय स्वागत आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन क्लिक विसरू नका, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जातील। तर पहा, येणारी अमावस्या खूप महत्त्वाची आहे आणि ह्या अमावस्याला नवनाथ भक्ती सागरचं पारायण एक झालंच पाहिजे। ग्रंथ काय खूप मोठा नाहीये, मी इजून याला 45 मिनिटं लागतात। तर या ग्रंथाची महती काय आहे, या ग्रंथ वाचल्याने आपले काय प्रश्न सुटणार आहेत, हा ग्रंथ कसा वाचावा, याला काय नियमावली आहे का, याला खाण्याचे आहे कशाचे काय, हो सगळ्या प्रश्नांची उत्तर सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळून जातील। तर सर्वात प्रथम आपण हा ग्रंथ वाचायचा अमावस्या दिवशी सकाळी लवकर वाचा। फक्त 12 ते 12:30 ही वेळ टाळून तुम्हाला कुठली वेळ योग्य वाटेल त्या वेळेत बसा आणि हा ग्रंथ निश्चित अमावस्याला पठण करा। संपूर्ण पठण करायचा आहे हा ग्रंथ पठण करताना आपल्या अंगावर स्वच्छ सुंदर अशी कपडे असावी। दुसरी गोष्ट म्हणजे आपण पूर्वेला तोंड करून हे ग्रंथ वाचाय बसावं। महिला असतील त्यांनी डोक्यावर पदर घ्यावा, मुली असतील त्यांनी ओढणी घेऊन डोक्यावर पदर घ्यावा आणि पुरुष असतील त्यांनी डोक्यावर टोपी किंवा टावेल कुंडळावा। ह्या गोष्टी नियमानुसार बांधाव्या। आणि हो, सगळ्यात म्हणजे आदल्या दिवशी वशाट खायचं नाही आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा खायचं नाही। वशाट म्हणजे मांसाहार आहे, वर्ज्य आहे। 3 दिवस तुम्हाला मांसाहार खाता येणार नाही वाचणार, तर तुम्ही 1 दिवस आहे त्याच्या आदल्या दिवशी खायचं नाही, त्याच्या दुसऱ्या दिवशी खायचं नाही। आता का खायचं नाही, तर तुमची पुण्य असते ना ती सगळी व्यर्थ जाईल। तुम्ही जेवढा आटापिटा केलेला असतो घरातल्या गोष्टीसाठी, तर ते संपूर्ण एवढ्या गोष्टी 3 दिवस तुम्हाला हे बंधन पाळावं लागणार आहे, बाकी काही करायचं। 12 ते 12:30 ही वेळ टाळून फक्त तुम्हाला मिळेल त्या वेळात हे पारायण करायचे आणि फक्त आदल्या दिवशी आणि पारायण झाल्या दुसऱ्या दिवशी पारायणाच्या दिवशी हे आपण मांसाहार करायचा नाही, मांसाहार वर्ज्य करायचा आणि हा ग्रंथ वाचायचा। तर ह्या ग्रंथाचे फायदे सांगते। अमावस्याला आपण काही गोष्टी बघा करत असतो, म्हणजे काही मंत्र म्हणत असतो, निगेटिव्हिटी आपल्या वाईट शक्ती घरात धारण झाली असली तर काहीतरी तोडगे करत असतो, भयान प्रकार करत असतो, तर ते कुठेतरी थांबावं। बाकीच्या गोष्टी नाही झालं तर ह्या नवनाथ ग्रंथ भक्तिसागर ह्या ग्रंथाने संपूर्ण आपले टेन्शनच म्हणा, एक स्वर्गच आपल्याला गुरुमुनीने आपल्या घरापर्यंत पाठवलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रचंड लाभ देणारा हा नवनाथ भक्तिसागर आहे। तुम्हाला नवनाथांची कथा माहितीच आहे। नवनाथ हे कशासाठी आहेत, आदेश बांधव म्हणजेच आदेश प्रमुख म्हणजेच आपले आराध्य दैवत, ते भगवान शिवशंकराचे नाथपंथीय दत्तात्रयांचे अवतार, म्हणजे आपले ब्रह्मांड नायकाचेच अवतार आहेत। म्हणजे किती देव परमेश्वराचा आशीर्वाद मिळून जाणार आहे बघा, तोही अमावस्याला प्रत्येक घरात वाईट शक्ती धारण होत असते। बरेच घरात वादविवाद अमावस्या आली की बघा टेन्शन येतं, वादविवाद होतो, पैशाची चणचण होते, नवरा बायकोची भांडणं होतात, द्वेष कलह, कुठं ॲक्सिडेंट होणे मुलांचं, कुणाचं नवऱ्याचं होणे, घरात म्हणजे क्यू असं एकदम नकोसं झालेलं असतं जीवन काही काहींचं, इतक्यापर्यंत होतं। तर या गोष्टीला आळा घालण्यासाठी तुम्ही कुठंही पत्रिका दाखवू नका, कुठेही शांती करायला जाऊ नका, कुठलीही गोष्ट व्यर्थ वायफळ पैसे करायची गरज नाहीये। केंद्रातून बनवणार भक्तिसागर हा ग्रंथ आणा आणि त्याचं पारायण करा। तो स्वतःचा ग्रंथ आयुष्याला पुरेल असा हा ग्रंथ आहे आणि त्याची पुण्य आपण बांधून घेणार आहोत। ना तुमच्या घरात वाईट शक्ती धारण होईल, ना घरात द्वेष कलह होतील, ना असं मुलांच्या येणारी आपत्ती, म्हणजे हात बरा असेल तर बोटाच्या नाकावर येऊन टेकलेली कळणार नाही तुम्हाला, कारण इतका जणांचा आशीर्वाद मिळणार आहे तुमच्या पाठी।